सर साधारणतः 2-2.5 वर्षापूर्वी त्याच ठिकाणी माझ्या वडिलांचा अपघात झाला होता. ते दुर्दैवी जागेवरच तिथे मृत झाले होते. माझे एक चुलते जवळपास माझे 3 चुलते आणि आता हा माझा भाऊ. आमच्या कुटुंबावर सर नेहमी रस्ते अपघातामुळं वारंवार ह्या घटना आमच्या कुटुंबावरती घडलेल्या आहे आणि आम्ही भरपूर वेळा टोल अथॉरिटी असेल त्यांना पत्र दिले होते. आत्ता मध्यंतरी 5 एप्रिलच्या दरम्यान आम्ही एक त्यांना शेवटचं सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं होतं करून देतो. पण काही त्यांच्याकडून कामाचे हे झालं नाही सर. सर कुटुंब पूर्ण उघड्यावर पडलेलं आहे. 6-7 महिन्याचा मुलगा आहे. 2.5 वर्षाचा एक मुलगा आहे. परिस्थिती आज अशी आहे, सर्व कुटुंब तो पाहायचा, कर्ता पुरुष होता तो. आणि आज परिस्थिती अशी आहे की उद्या जर एखादी गोष्ट जर झाली तर उद्या त्या कुटुंबाकडं कोणी पाहायचं आणि काय करायचं हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि भविष्यात आम्हाला हा कायम तो प्रश्न आमच्या पुढं सतावत राहील. आमची एकच अपेक्षा आहे, हा मसने फाटा जातेगाव फाट्याच्या दरम्यान पूर्ण नगरपुणे रोडलाच माझ्या मते गरिबाची माणसं जातात हो, पायी जातात माणसं. ह्याच्यावर काहीतरी सरकारने उपाययोजना केल्या पाहिजे. रस्ते अपघात कसे कमी होतील ह्याबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घ्यायला पाहिजे आणि रस्ते अपघात टाळण्यासाठी 100% प्रयत्न केले पाहिजे सर. नाही सर, आता पहा आमचे सर्व माझ्या वडिलांसहित 4 चुलते नाहीच आतापर्यंत मध्ये नव्हते थांबले. पण पुढच्या व्यक्ती थांबला त्याने आम्हाला मदत केली दवाखान्यापर्यंत नेऊस्तोपर्यंत. आणि आम्हाला माहित नव्हतं कोण येतो काय. नंतर तो बातम्यामध्ये मधून कळालं की असं व्यक्ती आहे. ज्यावेळेस आम्ही प्राथमिक खबर देण्यासाठी गेलो होतो त्यावेळेस पोलिसांनी त्यांची वैद्यकीय चाचणीसाठी त्यांना घेऊन गेले होते. त्याच्यानंतर काय आम्हाला माहीत नाही काय केलं पोलिसांनी. पण काय असं मला वाटत नाही की पोलिसांकडून दिरंगाई वगैरे झाली. गुन्हा नोंदवायच्या वेळेस आम्ही दुःखात असल्यामुळे थोडं आमच्याकडून थोडा उशीर झाला. दुपारपर्यंत गेली त्याच्यामुळं आमच्या काही जास्त 2 छोटी मुलं आहेत. एक 6 महिन्याचा, एक 2.5 वर्षाचा मुलगा आहे. पत्नी आहे. घरातील जवळजवळ करताच होता तो सर्व. तर आम्हाला अतिशय दुःख आहे की आता आमच्या स्वतः भाऊ गेल्यामुळं अतिशय म्हणजे आम्ही खूप दुःखात आहोत. आमचं असं म्हणणं आहे की रोडवरती अपघात सातत्यानंच होतात. काल आमच्या बंधूंचा अपघात झाला. रोड असं माझं म्हणणं असं आहे की थोडं सरकारने पण लक्ष घातलं पाहिजे की थोडंसं रस्त्यावरच्या जे गतिरोधक वितिरोधक हे जे थोडीशी कामं व्हायला पाहिजे. जवळजवळ आमच्या कुटुंबातील 4 ते 5 व्यक्ती त्याच स्पॉटवरती गेलेले आहेत. आमच्या जवळजवळ तिथं अपघाताचं प्रमाण पण जास्त आहे. आम्ही पण वारंवार टोल नाक्यावरती जाऊन प्रशासनाला त्यांचं विचारले असतं. त्यांनी उडवाउडवीचीच उत्तरही दिलेली आहेत अजून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.